आजची सर्वात महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड बांगलादेशचा ताबा लष्कराने घेतलाय। शेख हसीना यांनी आता पंतप्रधान पदाचा राजीनामा देत त्या भारतात दाखल झाल्यात। तर पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या ढाका पॅलेसमध्ये देखील संतप्त आंदोलक घुसलेत। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार बांगलादेशात सुरू आहे आणि आज सत्ता पालट होत बांगलादेशची सत्ता पुन्हा एकदा लष्कराच्या ताब्यात गेलेली आहे। बांगलादेशमध्ये अराजकता माजलेली। लवकरच आता अंतरिम सरकार बनवणार असल्याची घोषणा लष्कर प्रमुखांनी केलेली आहे। आपण हिंसाचाराची दृश्य बघतोय। बांगलादेशमध्ये आता लष्कर राज आहे। शेख हसीनाने तिथून पळ काढला आणि नवी दिल्ली गाठलेली आहे। भारताच्या आश्रयाला ते आलेले आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये ही अराजकता माजलेली आहे। आतापर्यंत 300 जणांचा हिंसाचारात बळी गेलेला आहे। 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली होती। स्वातंत्र्य संग्रामात सहभागी कुटुंबियांना 30%, तर धर्माच्या आधारावर अल्पसंख्याकांना 5%, तर दिव्यांगांना 1%। आरक्षणाच्या सगळे मुद्दे होते आणि त्याच्यावरूनच बांगलादेशमध्ये मतभेद होते। बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं सरकार कोसळणं आणि तिथं ज्या पद्धतीची अस्थिरता निर्माण झालेली आहे ती बांगलादेशमधल्या एकूणच लोकशाहीच्या भवितव्यासाठी, बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी आणि त्याचप्रमाणे भारतासाठी देखील अत्यंत दुर्दैवी। भारताला आपल्या सीमेवरची गस्त वाढवावी लागणार आहे, कारण अशा अस्थिर परिस्थितीमध्ये निर्वासितांचे लोंढे जी भारत आणि बांगलादेशमध्ये 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे ती पार करून भारतामध्ये येऊ शकतात। त्यामुळे भारताला पुढचा काळ हा अत्यंत आव्हानांचा काळ असेल असं आपल्याला म्हणावं लागेल। बांगलादेशमधले सगळं प्रकरण काय आपण पाहूया। बघा, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना नोकरीत आरक्षण देण्याविरोधात आंदोलन झालं होतं। बांगलादेशातील हिंसाचारात 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। आंदोलकांना विरोध करण्यास लष्कराचा मात्र नकार आहे। अस्थिरतेमुळे आता बांगलादेशचा ताबा लष्कराने घेतलेला आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आता भारतात दाखल झाले।